गेल्या महिन्यात ईडीची सोलापुरात धाड पडली, पण याचा थांगपत्ता कोणालाच नव्हता। दिल्ली आकाशवाणीवरून ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर सोलापूरच्या फ्लोरन्स कंपनीच्या सिगारेटची ही कमाल असल्याचे निष्पन्न झालं आहे। या घटनेने सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे। ईडीची धाड कशी व कुठे पडली असे जो तो विचारू लागला आहे। चौकशीत ईडीने सोलापुरातील फ्लोरन्स सिगारेटच्या कंपनीवर धाड टाकल्याची माहिती मिळत आहे। मुळात अशी सिगारेट कंपनी सोलापुरात आहे हीच सोलापूरकरांना धक्कादायक बातमी आहे। विडी कामगारांचा संघर्ष सुरू असताना सोलापुरात सिगारेट कारखाना कधी आला हे कोणालाच कळलं नाहीये, कारण ही सिगारेट मुळात भारतीयांसाठी बनतच नव्हती। सोलापुरातील ही सिगारेट चक्क एक्सपोर्ट होत असल्याची माहिती मिळत आहे। सध्या हा कारखाना बंद असला तरी मागील उत्पादनावरून ईडीने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे। दुबईमधील अंमली पदार्थांच्या तस्करीवरून हा सिगारेटचा कारखाना चर्चेत आलाय। यावरून परदेशातून अंमली पदार्थ पुरवले जात असल्याचा संशय देखील आहे। त्यामुळे सोलापुरातील ही कुप्रसिद्ध सिगारेट कोणी व कशी बनवत होते याची आता चर्चा सुरू झाली आहे। ईडीच्या धाड टाकणाऱ्या पथकाची गाडी सोलापूरच्या 7 रस्ता चौकातील एका पेट्रोल पंपावर थांबवून होती। याशी संबंधित व्यक्तीने होडगी रोडवर सिद्धेश्वर कारखान्याच्या पुढे शेतात हा सिगारेटचा कारखाना उभारला आहे अशी माहिती मिळत आहे। या कारखान्यात काम करणारे कामगार यूपी बिहारमधील होते अशी ही माहिती मिळते। त्यामुळे या कारखान्यात तयार होणाऱ्या सिगारेटमध्ये कुठली तंबाखू वापरण्यात येत होती व त्यात आणखी काय काय मिसळले जात होते याची माहिती कोणालाच नव्हती। एक्सपोर्ट होणाऱ्या या सिगारेटची धागेदोरे ईडीने खणून काढले आहे। सोलापूरमध्ये काही नाही म्हणणाऱ्यांसाठी ही धक्कादायक माहिती आहे। या कंपनीचा मालक दर 15 दिवसाला दुबईला पळायचा। असा कोणता कच्चा माल सिगारेटला वापरला जायचा याचा शोध सुरू आहे। सोलापूरच्या युवकांना काम मिळावे, चांगले उद्योग यावेत अशी सततची मागणी आहे, पण मागणी नसताना येणारे हे उद्योग सोलापूरच्या बदनामीला कारणीभूत ठरत आहेत। यापूर्वी चिंचोळी MIDCतील एका कारखान्यातून ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं। त्यानंतर सोलापूर शहराजवळील दक्षिण सोलापुरातील शेतात अंमली पदार्थांसंबंधित सिगारेटचा कारखाना उघडकीस आलाय। या कारवाई संबंधी अधिक तपशील अद्याप तरी बाहेर पडलेला नाहीये। ईडीकडून अजून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान मित्रहो, या घटनेवर आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।